हर हर भोले या गजरानं नाशिक नगरी दुमदुमून गेली। महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थानकडून जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे। शुक्रवार आणि शनिवारी महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय। शुक्रवारी पहाटे 4 वाजेपासून शनिवारी रात्री 9 पर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं असणार आहे। शुक्रवारी पहाटे 3 वाजता विधिवत पूजा करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले। त्यामुळे सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता गर्भगृह दर्शन बंद ठेवण्यात आले। त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं मंदिराला विद्युत रोषणाई देखील करण्यात आली। याबाबत त्र्यंबकेश्वर मंदिर समितीचे विश्वस्त स्वप्नील शेलार यांनी अधिक माहिती दिली आहे। आज महाशिवरात्र आणि त्र्यंबकेश्वर मध्ये प्रचंड भाविकांची गर्दी उसळलेली आहे। आज सकाळी आपण इकडे बघत असाल त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडनं प्रचंड अशी रोषणाई विद्युत रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अनेक प्रकारचे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। तसेच त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता नियोजन केलेले आहे। तसेच गावच्या लोकांसाठी सुद्धा उत्तर महाद्वाराने जाळीच्या गेटने दर्शन करण्याचे नियोजले आहे। आणि येणाऱ्या भाविकाला दर्शनाला उशीर झाल्यास त्याला त्या ठिकाणी पाणी त्यानंतर उपास असल्या कारणाने चिक्की देण्याचे नियोजन हे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने केलेले आहे। आणि उद्यापासून म्हणजे कालपासूनच VIP दर्शन सर्व बंद ठेवण्यात आलेले आहे। आणि कारण VIP दर्शनामुळे सर्वसामान्य भाविकाची जी वेळ लागतो दर्शनाला तो न लागावा त्यासाठी 3 दिवसाचं माननीय चेअरमन साहेबांनी आदेश काढून 3 दिवस VIP व सर्व प्रोटोकॉल बंद ठेवलेले आहे। तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये गर्दी महादेवाच्या चरणी आज सकाळपासून रीग लागलेली आहे। आणि मी आज सगळ्यांना महाशिवरात्री निमित्त भरभरून शुभेच्छा देतो। तसेच गर्भगृह सभामंडप प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्व महाद्वार या ठिकाणी फुलांची सजावट करण्यात आली। भाविकांची सोय ही नुकत्याच बांधण्यात आलेल्या दर्शन मंडपातून आणि त्यांच्या दोन्ही बाजूंमध्ये करण्यात आली आहे। आपण बघू शकता किती उत्तमरित्या भाविकांसाठी ही सोय करण्यात आलेली आहे। तातडीने दर्शन घेण्यासाठी देणगी दर्शन देखील सुरू राहणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे।